काही पावलं गेलीत. पत्नीने पाहिलं अंघोळीला पाणी काढून ठेवलेलं आहे. भंडारेकर निघाले कुठं. आपल्या नवऱ्याला आवाज दिला, हो निघालात कुठं. मी बोलायचं किती वेळ आहे, कोण आहे दादा, किती वेळ बोलायचं नेमकं मला वेळ सांगा, मी तेवढ्यात बरोबर थांबतो. आवाज दिला, अहो निघालात कुठे. भंडारेकर एक क्षणभर थांबली. हीच गोष्ट अशीच्या अशी रामचरित्रात सुद्धा पाहायला मिळते. अशीच गोष्ट रामचरित्रात सुद्धा पाहायला मिळते. लीळाचरित्रा मात्र मधली मात्र अजून एक थोड्या अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण आहे. रामचरित्रातली उर्मिला थांबताना दिसली 14 वर्षाकरता. उर्मिला लक्ष्मणाची वाट 14 वर्ष पाहत होती. जेव्हा रामचंद्रांचा वनवास संपला आणि परतीला अयोध्येमध्ये रामचंद्र आले, 14 वर्षाचा वनवास पाहिला. लीळाचरित्रातली ही उर्मिला मात्र अवघ आयुष्य वाट पाहणारी आहे. निळभट्ट भंडारेकरांकरता आपल्या नवऱ्याला आवाज दिला, अहो निघालात कुठे. भंडारेकर वळालेत. पत्नीकडे पहिले सांगितलं, अगं तुझा होतो तुझ्याजवळ राहिलो, आता ज्याचा हो ना त्याच्याबरोबर राहतोय, तू राहा सुखाना, जबाबदारी पार पाडून राहा. उर्मिलेला 14 वर्ष वाट पाहायची होती, मात्र भंडारेकराच्या पत्नीला आता आयुष्य वाट पाहायचं होतं. आणि भंडारेकर सर्वज्ञांच्या मागे निघाले. सर्वज्ञ गंगा तीराला पोहोचले. हातानं पाषाणावर पाणी टाकलं आणि हातातली करपात्रातली भिक्षा पाषाणावर टाकली. आरोग्य संपली. समोर हात जोडून बसलेल्या भंडारेकरांनी मात्र तो उष्टांनाचा प्रसाद घेतला आणि सर्वज्ञांच्या आज्ञेनं आता सर्वज्ञांचं सन्निधान स्वीकारलं. अवघ लीळाचरित्र, अवघ महाभारत, अवघ रामायण, अवघी वेद उपनिषद कुठेही शोधला तरी भंडारेकरा इतका श्रेष्ठ भक्त मात्र आम्हाला कुठेही पाहायला मिळत नाही. मी भागवत कथा करतो हे सत्य आहे, पण एवढ्या ताकदीचा भक्त पाहिलेला नाही. भंडारेकर आता सान्निध्यात राहायला लागले. देवानं ज्याचं वर्णन करावं, देवानं ज्याची डोळ्यात आसू आणून त्याचं वर्णन करावं की 16 वर्षाच्या सान्निध्यात भंडारेकरांनी एक क्षण सुद्धा आपली पाठ दिसू दिली नाही. 16 वर्षाच्या सान्निध्यात एक क्षणभरही देवाला पाठ दिसू दिली नाही. भंडारेकरांचं सन्निधान सुरुवात झालं. एक दिवस उगवला. भंडारेकर आता भिक्षेला निघाले होते. सर्वज्ञांनी आवाज दिला, निळभट्ट गावात जाल. काही आश्चर्य पाहिलं तर बोलू नका. हा नाही बोलणार. आणि भंडारेकर आता गावामध्ये भिक्षेला गेली. वेस ओलांडली. लांबनं पाहिलं शाळा भरलेली होती. मुलं शाळेत शिकत होती, शिक्षक शिकवत होती. बाहेरनं मात्र त्या शाळेला चारी बाजूला देवता लोक चिटकली होती, शाळा हलवत होते. भंडारेकरांना आपल्या तपसाधनेनं ज्योतिषशास्त्राच्या विद्या अभ्यासानं पाहिलं या देवता लोक सर्व आता त्या शाळेला लोटू पाहत आहेत. शाळेमध्ये विद्यार्थी आहेत, शिक्षक आहे. ओरडले, अरे चाटे हो बाहेर निघा, ही शाळा पडणार आहे. धावली सर्व विद्यार्थी, पळाली, शिक्षक पळाली आणि धाडकन शाळा कोसळली. अवघ्या गावाला मात्र मोठा आश्चर्य आणि आनंद झाला की या विद्वान माणसामुळेच आपली मुलं वाचली. अवघ्या गावात आता भंडारेकराचं पूजन सुरुवात झालं. लोक कुंकुम तिलक लावत होती, गळ्यात पुष्पांच्या माळा घालत होती, मिष्टान्नाची भिक्षा वाढत होती. अवघ्या गावात निळभट्ट भंडारेकराचं स्वागत झालं. आणि भंडारेकर आता भिक्षेची झोळी घेऊन परत आले. कपाळाला टिळा आहे, झोळी हातात आहे, चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. सर्वज्ञांपुढे दृष्टीपूत करण्याकरता ती झोळी भंडारेकरांनी केली. भंडारेकरांची ती झोळी सर्वज्ञांनी पाहिलं. त्या भवईचा अनुकार केला. भंडारेकराला विचारलं, का हो इतकं मिष्टान्न काय, कपाळाला टिळा आहे. भंडारेकरांनी सांगितलं, जी शाळा पडणार होती, देवता लोक तिला पाडणार होत्या, मुलं मरणार होती, मी ओरडून सांगितलं, ती मुलं वाचली. अवघ्या गावानं माझं पूजा पुरस्कार केला आणि मिष्टान्नाची भिक्षा दिली का. सर्वज्ञांच्या चेहऱ्यावर श्रीमूर्तीवर वेदनेची लकेर उमटली. भंडारेकडे पाहिलं, हो सांगितलं होतं ना, आश्चर्य पाहिलं तर काही बोलू नका म्हणून सांगितलं होतं ना तुम्हाला, का बोललात तुम्ही. सर्वज्ञांच्या त्या बोलण्यानं मात्र भंडारेकराच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. चुकलो दयागना, आज्ञाभंग केली वा चुकलो मी. सर्वज्ञ मूक राहिली आणि 2-4 महिन्यामध्ये आता भंडारेकरांना रुजा उत्पन्न झाली. अतिसाराचा त्रास व्हायला लागला, जुलाब व्हायला लागली. 2, 4, 6 दिवस गेली. भंडारेकरांनी सहन केलं. आता मात्र गलित गात्र झाली आणि भंडारेकरांच्या उठणं बसणं संपलं. आता भंडारेकरांच्या होईना. कपड्यामध्ये शौच होऊन झालं. मला सांगा सज्जनो, कुठल्याही कथेमध्ये कुठल्याही देवाने हे काम केलं आणि कुठल्या भक्ताची इतकी पात्रता नाही की देवाने शौचाचे कपडे सोडावीत, गंगेवर धुवायला न्यावीत.
परत वाळवावी आणि त्या भक्ताला नेसवावीत एवढ्या ताकदीचा भक्त आम्हाला कुठे पाहायला मिळाला नाही. आणि इतका मोठा देवही आम्हाला मिळाला नाही. माझा देव श्री चक्रधर मात्र शौचानं भरलेली भंडारेकराची वस्त्र सोडायचा, धुवून आणायचा, वाळवायचा, परत नेसवायचा, परत जायचा. दिवस 2-4 पुढे सरकली. आता मात्र सर्वज्ञांच्या लक्षात आलं, भंडारेकराच्या लक्षात आलं, तो शेवटचा क्षण जवळ आला होता. श्वास मंद झाला होता, नाडीची ठोके कमी झाली होती. सर्वज्ञांनी भंडारेकराचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं, कपाळावर हात ठेवला. गैवरलेला देव भंडारेकराला भंडारेकर हो, काल वंचना करू, तुमचा मृत्यू थांबवू का हो. या अवस्थेत भंडारेकरांना सर्वी ताकद एकवटली, देवाकडे पाहिलं. ओ दया घ्या, नक्की बा, नक्की माझा मृत्यू थांबव, मला मरणापासून लांब कर. फक्त हे करत असताना आश्वस्त कर, मला आश्वासन दे, परत मला ही मांडी मिळेल का. मृत्यू तर नक्की येणार आहे, ही मांडी जर परत मला मिळणारी असेल ना, माझा मृत्यू तू थांबव बा. आता सर्वज्ञ मूक बसलीत. काव्यानं मात्र शब्द जन्माला घातलीत. किती जीव तो भाग्यवंत, झाला देवाजीच्या मांडीवरी अंत. हो, झाला देवाजीच्या मांडीवरी अंत. मांडी मागितली, या मांडीनं मोठा चमत्कार केला. मी खूप वेळ नाही बोलणार. या मांडीनं मात्र मोठा चमत्कार केला बघा. मी भागवत कथा करतो. माझ्या नाशिकची, माझ्यावर प्रेम करणारी, अफाट अशी प्रेम करणारी माणसं इथं हजर आहेत. आमचे नाना आहेत, आमचे साहेब असतील, बाळासाहेब असतील, आमचे नाना आहेत, प्रकाश शेठ नानावरे आहेत. महानुभाव पंथाला समर्पित केलेली इथं असलेली वासनिक मंडळी आहेत. अरुण भाऊ आहेत, आमचे आप्पा आहेत. जे इतरांची मला नाव येत नाहीत. मग जावळे साहेबांकडे आम्ही गेलो. कुठलीही आमदारकी अंगात नसलेला माणूस आहे, कुठलीच आमदारकी नाही, त्याच्यात फक्त माणूस आहे. माणसातला माणूस जेव्हा पाहतो ना आपण, त्यावेळेला खरं काळजाला पीळ पडतो. हा महानुभाव आहे. या मांडीनं मोठा चमत्कार केला. मांडी मोठी चमत्कारी काय, पण लक्षात घ्या. मी महाभारत घडलं, मी भागवत कथा करत असताना लोकांना सांगतो, की बाबा रे, महाभारत श्रीकृष्णानं घडवलं नाही, त्याच्यावर आरोप का करताय विनाकारण. आमच्या ताई आहेत, आमची मायमावली खऱ्या अर्थानं, नांदगाव करताई इथे आमच्या नाशिकच्या. तुम्ही श्रीकृष्णावर आरोप करता. खुशाल एक श्लोक बदलून टाकला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. हे वेड्या, संभवामि युगे युगे. हो, प्रत्येक युगामध्ये जेव्हा जेव्हा अधर्म फोपावतो, धर्माचा नाश होतो, युद्ध करण्याकरता मी अवतरत नाही. संभवामी, माझी संभावशीलता तिथे असते. मी अवतरित होतो फक्त युद्ध करण्यासाठी नाही. आणि म्हणून कृष्णाने युद्ध घडवलं असं म्हणता येणार नाही. नक्कीच द्रौपदीने युद्ध घडवलं नाही, ते भीमानं घडवलं नाही, अर्जुनानं घडवलं नाही, दुर्योधनानं घडवलं नाही, ते भीष्मानं घडवलं नाही, धृतराष्ट्रानं घडवलं नाही. हे युद्ध मांडीने घडवलं, एका मांडीनं. हो, ही मांडी जर मध्ये आली नसती ना, युद्धच झालं नसतं. हो, ही मांडी, या मांडीनं युद्ध घडवलं. दुर्योधनानं मांडी उघडी केली, थोपटली. द्रौपदीला राहिलं काय, हे या मांडीवर बस, तुला राणी सारखा जगवेल. शब्द जन्माला आली, मांडी उघडी झाली आणि महाभारताची पाळं मुळं रोवलीत. इथेच या क्षणानं भीमाना उठलाय, हातात गदा घेतली आणि दुर्योधनाला सांगितले, गदेनं तुझ्या मांडीची शकलं करेल. रक्तानं माखलेल्या हातानं द्रौपदीची वेणी घालेल. द्रौपदीने शपथ घेतली, अरे माझा नवरा त्याच्या गदेच्या गावानं तुझ्या मांडीची शकलं करेल. आणि रक्तानं माखलेल्या हातानं जेव्हा तो वेणी घालेल ना, तेव्हाच मी वेणी घालेल. या मांडीनं महाभारत युद्ध घडवलं मायबापू. त्याच मांडीनं जीवमात्राला अभय दिलं. ज्या सर्वज्ञांची आज अवतार दिन साजरा करतो ना, ती सर्वज्ञ त्या डोंगरामध्ये, त्या सालबर्डीच्या मस्त बसलेल्या आहेत, मांडी घालून बसलेली आहेत. माणसाला घाबरलेला ससा, मांडी ठोकून पैज जिंकण्याची. बघा तुम्ही ती मांडी, ही पारधी मांडी ठोकून पैज लावलेली होती त्यांनी, आम्ही जिंकू म्हणून. जी मांडी ठोकून सशाला मारायला धावली होती ना, तो सखा मात्र सर्वज्ञांच्या मांडी खाली गेला आणि सर्वज्ञांनी सशाला अभय देऊन टाकलं. चिरंजीव केलं. अवघ्या जीवमात्राच्या कल्याणाचं पहिलं सूत्र जन्माला आलं. अंगा येथ शरण आल्या काही मरण असे, सोन्यासारखं सूत्र जन्माला आलं. मांडीवर हात ठेवून, आणि मांडीनं भय दिलं सशाला. हीच तर मांडी बघा ना हो, हीच मांडी आम्हाला देवाचं नाव देऊन गेली ना. या मांडीनं जीवमात्राच्या कल्याणाचं नाम आम्हाला दिलंय. जो माईम भट्ट आलाय
कायाप्रणित केलं, सर्वज्ञांपुढे उभा राहिला, सर्वज्ञांनी विचारलं, अत्यंतिक संस्कृती छेदू होय, ऐसा काही उपाव जाना. आणि चर्चा प्रवर्तली, घनघोर झाली आणि सर्वज्ञांच्या चर्चेपुढं माईमभट्ट निरोत्थित झाला. आणि निरोत्थित झालेल्या माईमभट्टानं हात जोडून देवाला विचारलं, देवा हे सर्व पटलं रे, मता सृष्टीमध्ये कवने करणे मुंची येना एके परमेश्वर विन, तोच परमेश्वर निर्वेव निराकार असे, पर कृपा वसे सावेव साकार होय अवतरे, आपुले सन्निधान देते दास्य मोचक. त्या देवाचं नाव मला सांग, कुठला देव आहे तो? आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीचं नाव सर्वज्ञांच्या मुखातनं बाहेर आलं की द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती. माईमभट्टानं सांगितलं, जिजी ते युगही गेलं, त्या अवतारानं निजधामाला गमन केलं, आम्ही दास्य कुणाचं करायचं, भक्ती कुणाची करायची? सर्वज्ञांनी सह्याद्रीकडे बोट केलं, सह्याद्री श्री दत्तात्रय प्रभू. माईमभट्टही आईपेक्षा हुशार होते. माईमभट्टानं चपलक असं उत्तर दिलं, जिजी ते अमोघ दर्शन होण्याची नाही, आम्ही सेवा दास्य कोणाचं करायचं, नेमकं सांगा ना प्रभू. आणि मग सर्वज्ञांनी सांगितलं, द्वारावती श्री चांगदेवराव दयाघना कामाख्याच्या निमित्तानं पूरत्याग केला रे बा त्या अवतारानं. हा, निजामाला निघून गेले, आम्ही करायचं कोणाचं दास्य? हो. सर्वज्ञ म्हणाले, रिद्धिपूरच्या दिशेनं अंगुली निर्देश केला आणि रिद्धिपूरच्या श्री गुंडमरावळाचं नाव घेतलं. रिद्धिपूरच्या दिशेने अंगुली निर्देश केला आणि रिद्धिपूर श्री गुंडमरावळ सांगितलं. माईमभट्टानं अज्ञानपणानं एकच वेळेला सर्वज्ञांच्या श्री गोविंद प्रभू गोविंद प्रभू बाबांच्या बाबत उद्गार निघालेली ती उद्गार आहे, जिजी ती वेडी पिसी मूर्त. अन्यथा कुठेही श्रीप्रभू बाबांचा वेडी पिसी असा उल्लेख झाला नाही. माईमभट्टानं सांगितलं, जिजी ती वेडी पिसी मूर्त, आम्ही उपासना कुणाची करायची? आणि सर्वज्ञांनी आपल्या जाणूवर हात ठेवला, छातीवर नाही. सर्वज्ञांनी छाती ठोकून सांगितलं नाही, प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव हे छातीवर हात लावून नाही सांगितला, जानवर मांडीवर हात ठेवून सांगितला. मांडीनं अभय दिला आणि मांडीनं देवाचं नाव दिलं. प्रतिष्ठानी हे श्री चांगदेवराव मांडीवर हात ठेवून आश्वासन दिलं. ती मांडी बघा, आणि तीच मांडी भंडारेकरानं मरताना मागितली, दयाघना मृत्यू येणार आहे बा, मी मरणार आहे, सत्य आहे, ही मांडी मला मिळेल का? फक्त आश्वासन दे. मांडी जर मिळणार असेल ना, नक्की कैवल्य मिळणार आहे. लीळा चरित्रातली मांडी आहे. सर्वज्ञांचा अवतार दिन संपन्न होतो आहे. या अवताराबद्दल काय सांगितलं? आमचे उदयभाऊ आलेले, मला आत्ता दिलंय, आमचे उदयभाऊ सांगळे यांचंही इथे आगमन झालेलं आहे. सज्जनो, इथे अनेक सर्व गुरुजन आहेत. या सभेचे अध्यक्ष आहेत उपाध्य कुलाचार्य परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री वर्धनस्थ बाबाजी आहेत. पारिमांडल्य कुलाचार्य परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री लासूरकर बाबाजी या व्यासपीठावर आहेत. माझे कुलाचार्य कवीश्वर कुलाचार्य, मला वाटतं त्या उपमा म्हणजे आम्हा कारंजेकर कुळाला वैभवाच्या सर्वोच्च शिखरावर ज्यांनी पोचवलं. कारंजेकर कुळ हे तसं वैभवशाली आहे, परंतु तरी बाबांच्या कार्यकर्तृत्वानं वैभवाच्या शिखरावर आमच्या कारंजेकर कुळाला पोचवलं ते कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा, अमरावतीचे बाबाजी. बाबा इथे आहेत. माझ्यावर अफाट असं प्रेम ज्यांचं आहे ते परमपूजनीय पट्टाधीशित महंत श्री तरडगावचे बाबाजी इथे आहेत. सातारा आश्रम, मला असं वाटतं मुंबई आणि सातारा आश्रमाचं एक असं वेगळं घट्ट असं नातं आहे, गेल्या 2-4 पिढ्यांचं नातं आहे. सातारचे बाबा आहेत. जी माऊली तपस्विनी जिच्यामध्ये मोहदाई सा पाहावी, ती माऊली तपस्विनी आपल्या VRDच्या ताई आहेत. ही सर्व आदरणीय संत समोरही बसलेली संत आहे. बोलावंसं खूप वाटतं, परंतु तरी या गुरुजनांना आपल्याला सर्वांना ऐकायचं आहे. मी तुमची सर्वांची या शब्दासरशी रजा घेतली असती. मला मोह निर्माण होतो बोलण्याचा. सर्वज्ञांवर बोलत असताना मोह कोणाला निर्माण होत नाही, मलाही होतो. हरिपाल देव आपुले वैभव सोडून भरवस पुरी फिरतसे भक्तांच्या घरोघरी, फिरतसे भक्तांच्या घरोघरी. आपलं राजवैभवाचा त्याग केला आणि भक्ताच्या दारात जाऊन भक्त शोधायचं काम चालू केलं. मात्र तिथलची त्या गुजरातच्या भडोस नगरातली अवस्था मात्र मोठी वाईट होती. त्या राजवाड्यामध्ये आक्रोश मांडलेला होता. सर्वीकडं पत्नीनं फटाफटा कपाळ आपटलेलं होतं. आई बापानं आक्रोश मांडलेला होता. हरिपाळा निजनाथा राम यात्रे नेम केला, किवाने दी अलंकार, किवाने दी अलंकार, म्हणून माझा वीट आला. हरिपाळा निजनाथा राम यात्रे नेम केला,
तिथली ती आक्रोश करणारी कमलाईसा की तुला दागिने दिले असते तर तू गेला नसता, त्या दागिन्याने मी अडकले आणि माझं सौभाग्य गमवून बसले. त्या बडोजचं नाही, अवघा गुजरात आक्रोश करत होते. अवघ्या गुजरातचा राजा आहे, प्रधानपुत्र नाही. बाबा माझ्याकडे थोडं रागानं पाहताय, ते म्हणतात थांब आता तू. प्रधानपुत्र नाही, मानव पंथीय लोकांनी समजून घ्यायचं. हरिपाल देव प्रधानपुत्र नाही. विशाल देवाच्या लवण प्रसादांनी स्वतःला राजा घोषित केलं होतं. बरोबर आहे बाबा, तरडगावचे बाबा बरोबर आहे. स्वतःला राजा घोषित केला होता विशाल देवाच्या बापानं, आणि मग विशाल देव, मग हरिपाल देव. तुम्ही प्रधानपुत्र म्हणाल कसं? अवघ्या गुजरातचं पहिलं राज्य तयार करणारा लवण प्रसादाचा मुलगा हरिपाल देव, आलेलं स्वातंत्र्याचं युद्ध जिंकलेला हरिपाल देव, गुजरातच्या स्वातंत्र्याचं युद्ध जिंकलेला हरिपाल देवाना या इतिहासाची सुद्धा आम्हाला माहिती करून घ्यावी लागेल. प्रधानपुत्र म्हणून आम्ही आमच्या महानुभावांचा इतिहास जर चुकीचा समाजापुढे मांडणार असो तर कदाचित ही सोन्याची दिवस आम्हाला उगवणार नाही. लक्षात घ्या, आम्ही मोठी झालोत. आता संस्था मोठी झाली की मग त्या संस्थेला धोके निर्माण होत असतात. आता महानुभाव नावाची संस्था मोठी झाली, ज्याचा दिल्लीत कार्यक्रम व्हायला लागला. पुढच्या वर्षी या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना आणायचं आमच्या बाबांची संकल्पना आहे. संस्था लहान असते, कुणाचं लक्ष येत नाही, पण संस्था मोठी होते ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं चारी बाजूने तिच्या लक्षात येतात. आणि म्हणून मानवयांचा खरा इतिहास आता आपल्याला खऱ्या अर्थानं खरा मांडावा लागणार आहे. मानवभावांना हिंदू म्हणत असताना सांगावं लागणार आहे आम्ही मानवभाव हिंदू आहोत एवढंच नाही, तर आम्ही मानवभावांनी हिंदू धर्माची जोपासना केली, हिंदू धर्माचं स्वातंत्र्य जोपासलं. आमचा देव प्रधानपुत्र नाही, गुजरातचा राजा होता. गुजरातला असलेलं आजचं जे स्वातंत्र्य आहे ते आमच्या देवामुळे. आमचा देव नसता, हरिपाल देव नसता तर गुजरातचं स्वातंत्र्य नसतं. आम्हाला हे इतिहास मांडावा लागेल.